हाय एव्हरीवन. आता एक्स्ट्राची प्रिपरेशन म्हटलं की थोडीशी मेहनत, थोडासा वेळ हा लागतोच. पण त्यानंतर आपले 8 दिवस ना सोपे होतात. आपला स्वयंपाकाला खूप कमी वेळ लागतो. तर आजचं दुपारचं काम झाल्यानंतर मी लगेचच या कामांना लागले. मिरच्या, आलं आणि लसूण सोलून ठेवला. ज्या भाज्या धुवून ठेवता येतात, कट करून ठेवतात, त्या सगळ्या कट करून ठेवल्या. संध्याकाळ झालीच होती. रियांशला फ्राईम्स खायची इच्छा झाली. त्याच्यासाठी फ्राईम्स आणि माझ्यासाठी चहा बनवला. आता त्याच्यासाठी बनल्यानंतर मी खाल्लं नाही असं होणार का? मीही मस्त शांतपैकी बाल्कनीत बसले, चहा एन्जॉय करत होते आणि सोबतच फ्राईम्सही खात होते. आता राहिलेली प्रिपरेशन त्यानंतर करायला घेतली. म्हणजे रवा भाजून ठेवणे, तीळ भाजून ठेवणे, शेंगदाणे भाजून ठेवले आणि अशी आलं, लसूण, मिरची घालून छानपैकी पेस्टही करून घेतली. यात कोथिंबीर नव्हता म्हणून घातला नाही, पण कोथिंबीरही घातला ना तर खूप छान लागते. आता घरही जरासं आवरलं आणि आवरल्यानंतर घर इतकं सुंदर दिसतं ना. लाईट्स लागलेले असतात आणि घराचा लुक खूप छान वाटतो. आता हे झाल्यानंतर संध्याकाळचे 7 वाजले. दिवाबत्ती करते आणि खाली जरा वॉक करून येते. कसा होता माझा प्रिपरेशनचा दिवस? चला तर मग आपण उद्या भेटूया. बाय.